आणि दुसरं आवाहन करतो की एनसीपीचा शरद पवार एनसीपीचा उमेदवार हा डमी उमेदवार आहे, त्याच्याकडे अजिबात बघण्याची गरज नाही. आपण आता विचारा. पूर्वीचे उमेदवार होते राष्ट्रवादीचे, त्यांच्यावरती भाजपने काही दबाव टाकला असेल का, आपल्याला काय वाटतं? माझ्या अंदाजाने त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने दबाव टाकला नाही, पण शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली नाही एवढं निश्चित आहे. प्रश्न असा आहे की ईडी कोणाची चालू नाहीये. सुमित्राताईंची सुद्धा ईडी चालू आहे, ती कुठे संपलेली आहे, पण त्या उभ्या राहिल्यात. त्याच्यामुळे असणार उमेदवारी जर शरद पवार एनसीपीने दिली असती तर ते आमदारकीला उभे राहिले असते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जर कदाचित उभे राहिले असते तर आम्ही उभं राहायचं की न राहायचं याच्यावरती आम्ही विचार केला असता. दुसरीकडे अजित पवारांचा जो काही निवडला त्याची एफआयआर कर्नाटकमध्ये जाऊन रोहित पवारांना दाखल केली, महाराष्ट्रामध्ये एफआयआर सुद्धा होती. मी जनतेला एवढंच सांगणार आहे की आपल्या इथं तलवारीचा वार जरी झाला, हाफ मर्डर ज्याला म्हणतो आपण, त्याचा एफआयआर होतो. इथे ऍक्सिडेंट झालेला आहे, त्या ऍक्सिडेंटचा असताना तुम्ही एफआयआरच्या माध्यमातून नोंदही करत नाही. त्याच्या महिन्याभर अगोदर एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये पडलं, त्याचा एफआयआर होतो. आणि अजित पवारांच्या असणाऱ्या विमानाचं अपघाताचं साधा एफआयआरही महाराष्ट्र शासन करत नाही. यात इथेच कुठेतरी शंकेला जागा आहे. आणि ती शंकेला जागा आहे की सत्ताधारी पक्ष याच्यामध्ये सहभागी आहे का हे विमान पाडण्यामध्ये. ही शंका आता लोक दबल्या आवाजात म्हणतात. मी आपला माईकवरनं बोलत असतो. भाजपनं जो इथं उमेदवार दिला आहे तर तिथं 8 एकर डिलेनच दिलंय. घराणेच्या इकडे पण लोकशाही आपण मान्य केली पाहिजे. सिनियर कर्डिले यांचा या जिल्ह्यामध्ये असताना आणि मतदारसंघामध्ये त्यांचं कार्य होतं, त्याच्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहिली. मी असं म्हणेन की अनेक चांगले कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाकडे आहेत की जे या मतदारसंघामध्ये उभे राहू शकले असते. परंतु घराणेशाहीला विरोध करता करता भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आले आणि आता त्यांनी पुन्हा घराणेशाहीत सुरुवात केलेली आहे. मतदारांना माझं आव्हान आहे की लोकशाही टिकली तर तुम्ही टिकलात. आणि लोकशाही ही रुजवणं, जतन करणं हे मतदारांचं प्रथम कर्तव्य असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण त्यांनी जर लोकशाही टिकवली तर लढा देता येतो आणि आपल्याला पाहिजे ते त्या ठिकाणी करता येतं. घराणेशाही जर आपण आणली तर लोकशाही संपते आणि हुकुमशाही सुरुवात होते. की जे आज माझ्यासारखे फार कमी लोक आहेत राजकारणामध्ये की जे ठोस भूमिका घेऊ शकतात. नाही तर प्रत्येक जण म्हणतो अरे ईडी लागेल, पोलीस लागेल, आयबी लागेल, आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. हे का तर घराणेशाही पोचतो म्हणून ही भीती आपल्या मनामध्ये आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. महाराष्ट्रामध्ये काही काळामध्ये महानगरपालिकेमध्ये चांगली कामगिरी दाखवली. या निवडणुकीमध्ये काय वाटतं? आम्ही असताना ही 1 to 1 निवडणूक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ज्या पद्धतीने इथल्या असणाऱ्या मुस्लिम समूहाला भारतीय जनता पक्ष वागवत आहे किंवा देशभरामध्ये SIR ह्या नावाखाली त्या मतदारसंघामधल्या 50% मुसलमानांची नावं उडवतात आहेत.
मी मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे की तुम्ही 100% मतदान संधी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये, इतर मुसलमानांना मिळाली नाही पण राहुरीच्या मुसलमानांना मिळालेली आहे. 100% आपण असणारं मतदान त्या ठिकाणी करून आम्ही मतदान केलंय याचं सर्टिफिकेट जवळ ठेवा. अलीकडल्या काळामध्ये महाराष्ट्रासह भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मोदीगिरी वाढत चाललेली आहे. त्याला राजकीय पाठिंबा आहे का भाजपा प्रोत्साहन मिळते असं वाटतं का? मी असं म्हणेन की इथे भोंदूगिरी हा शब्द चुकीचा असं मी त्या ठिकाणी म्हणेन. याचं कारण असं आहे की जुन्या काळची जी भोंदूगिरी होती ती पोटासाठी भोंदूगिरी होती. ते म्हणजे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्याकडे मनुस्मृतीने मालमत्तेचा अधिकार दिला नाही, जमिनीचा अधिकार दिला नाही, घराचा अधिकार दिला नाही, गावाने दिलेल्या बलुत्यावरती आपण जगतो, त्याच्यामध्ये अजून काहीतरी भर यावं म्हणून त्यांनी काही संशोधन केलं आणि त्या संशोधनाच्या जोरावरती तो आपला जगत राहिला. म्हणजे उदाहरण सगळ्यात मोठं द्यायचं तर मसनजोगी. मसनजोगी हा दिवसाला स्मशान जागा करू शकत नाही. मसनजोगी हा स्मशान जागा करताना त्याला रात्री 11 नंतरच तो जागा करतो आणि सकाळी 4 वाजेपर्यंत करतो. का जोपर्यंत ज्याला आपल्याला म्हणता येईल की अत्यंत काळोख झाल्याशिवाय त्याला धुराचा उपयोग करता येत नाही. ते त्याचं एक सायन्स होतं की धुराचा उपयोग कसा करायचा.